हा जो तांदूळ असतो हे आणतात आंध्रमधून, त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात. तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे. हे रॅकेट आहे अध्यक्ष महाराज आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात. अध्यक्ष महाराज त्या जिल्ह्याचं एक रेट कार्ड पाठवगा एका तिथं काम करणाऱ्या व्यक्तीने. मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या संगनमताने हे सगळं चालतं. तरीही विभागाने पैसे खाऊन त्याला पुन्हा काम दे. एक आगाऊ नावाचा होता, एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे, तो गेले 35 वर्ष तिकडेच आहे. त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो. स्वतःसारखं सरळ करण्याचं काम करीत. आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष, काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो. कदाचित आज संध्याकाळी दिवस मावळाच्या आतच क्लिअर करून टाकणार आहे. असे निर्णय घेतो की जेणेकरून निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुठं कोर्टामध्ये जाता येणार नाही. अध्यक्ष महाराज, उत्तरामध्ये खरं तर हे एक अनेक वर्षापासून चालणारं हे रॅकेट आहे अध्यक्ष महाराज. आणि या उत्तरामध्ये फक्त 2 गोष्टीचा खुलासा होणं आवश्यक आहे की खाण्यासाठी जे निकृष्ट व मानवी खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. हायकोर्टाने या संदर्भामध्ये स्थगिती दिली असं सांगितलं. हायकोर्टाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची स्थगिती दिली, मान्य, पण त्याला जबरदस्तीने काम द्या हे सांगण्याचा अधिकार हायकोर्टालाही नाही आहे. तरीही विभागाने पैसे खाऊन त्याला पुन्हा काम दिलं. अध्यक्ष महाराज, दुसरं या ठिकाणी उत्तरात सांगितलं ज्याचं उत्तर अपेक्षित आहे. तात्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकांना निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली का याचं उत्तर यावं. आणि 2,07,00,000 रुपये दंड आकारला 30 नोव्हेंबर 2023. आम्हाला जी माहिती आहे 1 रुपयाचा दंड भरला नाही, 1 रुपयाचा. कागदोपत्री कारवाई करायची. अध्यक्ष महाराज, 21वं शतक हे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी लोक सहज सुटताय, अध्यक्ष महाराज यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा लक्षवेधी लागली, अध्यक्ष महाराज त्या जिल्ह्याचं एक रेट कार्ड पाठवगा एका तिथं काम करणाऱ्या व्यक्तीने की इथं, आता हे नाव घेणं उचित नाही कारण मी इतके वर्ष इथं आहे, पण ते हे रेट कार्ड पाहिल्यावर मग माझ्या लक्षात आलं, मी नावं किंवा पद घेत नाही, पण मग नसती निपटारा कायद्याचा काय झालं. समजा एखाद्या व्यक्तीने पैसे दिले नाही म्हणून नसती अडवली आहे, तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संबंधित मंत्र्यांनी आज या संदर्भामध्ये ज्या पैसे दिले नाही म्हणून काही लोकांना ते भरडाईच देत नाही, काही लोकांचा तांदूळच उचलत नाही, काही लोकांना लॉटच देत नाही, आणि फक्त जे इथं येऊन पैसे देतात त्यांना लॉट द्यायचा, तांदूळ योग्य क्षणी घ्यायचं नाही, मग पावसाने भिजायचं, मनुष्यास अयोग्य खाऊ घालायचं. आता पुढच्या जन्मात तो काय व्हायचं ते होईल, पण या जन्मात त्याला शिक्षा झाली पाहिजे ना, की करायची नाही अध्यक्ष महाराज. तर स्पेसिफिक मग 3 उत्तर की या संदर्भामध्ये सरकार काय काळजी घेणार आहे. नसती निपटारा कायद्यानुसार प्रत्येक नसती तपासणार आहे का, आणि 2,07,00,000 रुपयाचा दंड भरण्याचा आदेश 30 नोव्हेंबर 2023 झाल्यावर आजपर्यंत दंड भरला नाही म्हणून ताबडतोब त्याला अटक करून, जसं सहारावाल्यांना अटक ठेवली पैसे देईपर्यंत, तशी अटक करणार आहे का. हे फार गंभीर बाब आहे. मला पण आज ब्रीफिंग घेत असतानाच हे सगळं लक्षात आलंय. मी ताबडतोब ह्याच्या संदर्भातली नसती ही कदाचित आज संध्याकाळी दिवस मावळाच्या आतच क्लिअर करून टाकणार आहे, कारण मागं हा डिपार्टमेंट माझ्याकडे नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही सांगितलंय पैसे वगैरे, त्याच्यात ज्या दिवशी त्यांना दंड झालेला आहे त्या दिवसापासून 12% व्याज लावून देखील पैसे वसूल करता येतात का हेही तपासून घेतो. असे निर्णय घेतो की जेणेकरून निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुठं कोर्टामध्ये जाता येणार नाही, आणि निर्णय पण असे झाले पाहिजेत की बाकीच्यांना पण त्याच्या संदर्भातला धाक बसला पाहिजे. ह्याबद्दल मी आत्ता सध्या हे खातं माझ्याकडे असल्यामुळं मी सभागृहाला या लक्षवेधीच्या निमित्तानं उत्तर देतो. संपूर्ण कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, स्वतःसारखं सरळ करण्याचं काम करीत. दादांकडून आमच्या त्याच अपेक्षा होत्या. दादा, तसं माननीय सुधीर भाऊनी जे पद्धतीने जी भूमिका मांडली
हा जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो. त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो, आपण जो धान त्यांना भरडायला देतो त्याला CMR म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये, आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही. हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात. यांचे जे मिल आहेत, जसं हे भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाईगंज वर्षाची, यांच्या अजून 2-3 राईस मिल आहेत. हे लोक काय करतात की जे इलेक्ट्रिक बिल जे दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उसना राईस मिल असते त्याच्यातले दाखवतात, आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही. कारण तो तांदूळ आपल्याला चालत नाही, आपण उसना तांदूळ घेत नाही. हे आणतात आंध्रमधून, त्याला रिसायकलिंग करू करू त्याच्यातलं सगळं काढून तो तांदूळ असा भुकटी होतो, निकृष्ट दर्जाचा असतो, त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळं संपवलं असतं. तुमचे जे तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे, त्या अधिकारी याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात. लाट असतं त्याचा, लाट असंच ना सुधीर भाऊ? आणि त्यांचं ते तिकडे खाली जे पैसे गोळा करतात ते पैसे गोळा करतात, ते मंत्र्यांच्या नावाने पैसे गोळा करतात, वर द्यावं लागतात. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या संगनमताने हे सगळं चालतं. आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे. PDS योजना जी आपली आहे ती आपल्याच राज्यातलं धान्य आपण आपल्याच राज्यातल्या लोकांना देऊन कंट्रोलच्या दुकानातून आपल्या राज्याच्या तिजोरीला कुठेही ठेस त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायसाठी ही PDS योजना आपण राज्यात सुरू केली. पण आज आपण पाहतोय की दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या तिजोरीला लुटलं जाते आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं जाते. माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज, माहेश्री फूड इंडस्ट्रीज आणि माहेश्री एग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून पुरवठा विभागातील अधिकारी, आदिवासी विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगनमत करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात आहे, शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहे. एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे, तो गेले 35 वर्ष तिकडेच आहे, बदली होत नाही. एक आगाऊ नावाचा होता, त्याला आता अलीकडे तुम्ही तिकडे परभणीत आणलेला आहे. त्यांचा एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या आहे. कारण की सगळं राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिरोलीतच आहे आणि तिथून मग तो गोंदियात येतो, तिथूनच तो भंडाऱ्यात येतो, तो तिथून चंद्रपूरमध्ये जातो. आणि म्हणून याचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला 3 राईस मिल सांगितलेले आहेत, या 3 राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे, गुन्हेगार आहे. आपण त्याला कारवाई करणार का? आणि हा सगळे रॅकेट जो आहे जे गरिबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट दर्जाचं प्राप्त होते, ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का? एवढंच या ठिकाणी माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर अशा प्रकारचे प्रश्न ह्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरडण्याच्या संदर्भात, त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो. तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल. मी 8 दिवसात केल्यानंतर बोलवतो ना, त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्माननीय सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो, सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो, माझ्या विभागाचे पण सचिव आणि हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही. ते कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी त्याच्यावर कारवाई करीन आणि असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करून दुरुस्त करण्याचा
मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा शब्द मी सभागृहात आमदार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.